महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण व्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याच्या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर विचारमंथन करण्यासाठी आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यशाळेच्या माध्यमातून राज्यातील उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, कौशल्यावर आधारित व रोजगाराभिमुख करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली। या कार्यक्रमास उच्च शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, राज्य प्रकल्प संचालक राजेंद्र भारुण, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळानकर, तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर यांच्यासह राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक व शिक्षण तज्ज्ञ उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उच्च शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले। मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फ्लेबनेट केंद्र गांधीनगर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। यावेळी इन्फ्लेबनेटच्या संचालिका प्राध्यापक डॉक्टर देविका मदल्ली उपस्थित होत्या। या सामंजस्य कराराअंतर्गत राज्य संस्थात्मक क्रमवारी प्रणाली आणि राज्य उच्च शिक्षण माहिती व्यवस्थापन प्रणाली या एकात्मिक वेब आधारित प्रणालींची रचना व विकास करण्यात येणार असून त्यामुळे उच्च शिक्षणातील गुणवत्ता, पारदर्शकता तसेच डेटा आधारित निर्णय प्रक्रिया अधिक सक्षम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले।